सहशिक्षक मारुतीराव माळवदे सेवानिवृत्त. सिरसल येथे सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ. औसा तालुक्यातील किल्लारी येथील सहशिक्षक म्हणून सेवा देणारे मारुती बसवेश्वर माळवदे यांनी एका सर्वसामान्य शिवणकाम करणारे वडील बसवेश्वर माळवदे आणि आई धोंडाबाई माळवदे यांच्या पोटी जन्म घेऊन संघर्ष करत आपलं शिक्षण घेतलं व 1995 ते 1997 साली बीएड करून 1997 ते 1999 साली शिवली या ठिकाणी नोकरीसाठी रुजू झाले. त्यानंतर जोगन चिंचोली जिल्हा परिषद शाळा येथे सेवेसाठी आले असता 23 मार्च 2006 साली जोगन चिंचोली गावाला निर्मल ग्राम स्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला. त्यावेळीही माळवदे सर यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर सिरसल येथील जिल्हा परिषद शाळेत माळवदे सर यांनी अनेक उपक्रम राबवत शाळेत विद्यार्थी हित जोपासत अनेक उपक्रम राबवले आणि आज वयोमानानुसार शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त झाले असून मारुतीराव माळवदे यांनी आपल्या 28 वर्ष शिक्षक सेवेत अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन शिक्षण देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गरजू विद्यार्थ्यांना माळवदे यांनी वही, पेन, पुस्तक आदी साहित्य देऊन शिकण्यासाठी मदत केली. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून सतत धडपड करणारे माळवदे सर यांनी आपल्या शिक्षक सेवेत अध्यापन शिकवत असतानाच हाडाचा शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आहे. आज माळवदे सर यांनी शिकवलेले विद्यार्थी हे डॉक्टर, वकील, इंजिनियर, कृषी अधिकारी, त्याचबरोबर पोलीस यासह अनेक शासकीय सेवेत आपले कर्तव्य बजावत आहेत. एक अभ्यासू, मनमिळावू, जिज्ञासू आणि विद्यार्थी घडविण्यात पटाईत असलेले शिस्तप्रिय हाडाचे शिक्षक म्हणूनही माळवदे सर यांची ओळख असून आज सेवानिवृत्तीबद्दल किल्लारी केंद्र व शिक्षण परिषद येथेही माळवदे सर यांचा साप्ताहिक सत्कार करण्यात आला. यावेळेस बालाजी भोसले, मुख्याध्यापक दयानंद सेलुकर, त्याचबरोबर दिगंबर गावकरे, हांडेसर, युसुफ पिरजादे, सुधीर कदम, रत्नदीप सूर्यवंशी, बाबळ सुरे सर, त्याचबरोबर सिरसल्ले मॅडम, सुतार मॅडम, इसाळे मॅडम, गंगाधर मोजे, कोल्हे सर, देशमुख सर, गोरख पाटील, त्याचबरोबर कोंडमगिरे सर, कमलाकर सावंत, पापामिया शेख, सोमवंशी सर, राजासाब मुल्ला, केंद्रीय मुख्याध्यापक पाटील सर, कैलासवासी वनसोडे सर, माळवदे सर यांची पत्नी वैशाली माळवदे, सुभाष माळवदे, नामदेव माळवदे, मुलगा स्वप्नील माळवदे, प्रज्योत माळवदे, वैष्णवी माळवदे, मनस्वी माळवदे यांसह अनेकांचे नोकरीच्या काळात सहकार्य लाभले आणि शिक्षक, शिक्षिका व पालक सेवानिवृत्त सोहळ्याला उपस्थित होते. मी माळवदे मारुती बसवेश्वर किल्लारीतील रहिवासी आहे. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि त्यामुळे माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं की माझा मुलगा शिकून मोठं व्हावं. पण मी माझं शिक्षण हे 8वीपर्यंत किल्लारीत झालं. त्यानंतर मी 10वी आणि 12वी पण लातूरात झालं. एक हुशार विद्यार्थी असल्यामुळे आईवडिलांनी मला लातूरला पाठवले. त्याच्यानंतर 1993ला भूकंप झाला. त्यामध्ये माझ्या घरची मानसिक हानी झाल्यामुळं मला डीएड करून पुन्हा मी 1997ला नोकरी लागलो. 1997ला नोकरी लागल्यामुळं माझे स्वप्न साकार झालं की माझा एक उद्देश होता की गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला एक चांगलं स्वतःच्या पायावर उभं करावं ही माझी पहिल्यापासून इच्छा होती. ते मग सत्यात उतरली आणि माझी पहिली अपॉइंटमेंट शिवली या ठिकाणी झाली. मी 2 वर्ष शिवली या ठिकाणी काम केल्यानंतर त्यानंतर 2 वर्षानंतर मी चिंचोली जोगण या ठिकाणी बदली झाली आणि चिंचोली जोगणला आलो. चिंचोली जोगणला 2011 पर्यंत नोकरी केली. त्या कालावधीत म्हणजे 23 मार्च 2006ला APJ अब्दुल कलामच्या हस्ते चिंचोली जोगण्यास निर्मल ग्राम पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यामध्ये माझा आणि शाळेचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यानंतर 2011 नंतर 2018 पर्यंत मी चिंकुटा तांड्यात नोकरी दिली आणि 18 पासून 2025 पर्यंत आज तागायत सेवानिवृत्त होईपर्यंत सिरसल या ठिकाणी नोकरी केलेली आहे. त्याच्यामध्ये 2099 ते 2011 पर्यंत चिंचोली जोगण येथे बरेच भूतपूर्व विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन आणि बरेच नोकरदार त्या ठिकाणी चिंचोली जोगण या ठिकाणी तयार केलेले आहे. आणि एक पालक सभा घेऊन एक शाळेचा गुणवत्तेचा विकास त्या ठिकाणी केल्यामुळं शाळेचं एक चांगलं वातावरण त्या चिंचोली जोगणमध्ये निर्माण झाले आणि चांगले विद्यार्थी घडले. पहिली शिक्षिका, पहिला डॉक्टर, पहिला इंजिनियर आणि पहिला कृषी अधिकारी माझ्या हातून घडलेले आहेत. त्यानंतर
31 ऑक्टोबर 2011 मध्ये 25 मध्ये मी सेवानिवृत्त सिरसल येथून झालेले आहे. मी सामाजिक कामामध्ये पुढे बरेच कामं केलेली आहे. त्यामुळे मला सर्वजण एक आदर्श शिक्षक म्हणून माझ्याकडे बरेच ग्रामस्थांनी पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. आणि मी पुन्हा शासनाच्या पुरस्कार ग्रामस्थान दिला पुरस्कार हा महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रत्येक वेळी मला 5 सप्टेंबरला पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. 31 ऑक्टोबर 2025ला सिरसल या ठिकाणातून मी सेवानिवृत्त झालो. त्यामुळे सिरसलचे ग्रामस्थ, सरपंच आणि शाळेतील शिक्षकांनी माझा त्या ठिकाणी सत्कार करून सन्मानाने निरोप कार्यक्रम घेतलेला आहे आणि सन्मानाने मला पाठवलेला आहे. त्यानंतर काल किल्लारी केंद्रीय प्राथमिक शाळा किल्लारी येथे शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा पुरस्कार म्हणजे सेवानिवृत्तीचा समारोह कार्यक्रम घेऊन सन्मानाने पाठवलेले आहे. सर्व शिक्षकांचे व केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख साहेब, विस्ताराधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. वैशाली मारुती माळवदे. मी एक शिक्षकाची पत्नी आहे आणि असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. तसंच आज घडलेलं आहे. कारण की माझे मिस्टर खूप खेडेगावामध्ये असं ड्युटी करत होते आणि त्यांचा असं त्याला वाटत होतं की मी एक गरीब घरात जन्मलेला मुलगा आहे आणि मी एक शिक्षक झालो. तसंच त्यांना अत्यंत गरीबातल्या गरीब मुलं उच्च पदावर कशी जातील आणि कशी शाळा शिकतील हे त्यांना करायचं होतं की हा जो गरीब घरात जन्मलेला मुलगा उंच भरारी कसा घेईल हे प्रयत्न करत होते. आणि मी एक गृहिणी असल्यामुळे त्यांना जरा घरच्या मुलाकडे दुर्लक्ष व्हायचं. पण ते सगळं मी त्यांना म्हटलं की तुम्ही बाहेरचं लक्ष द्या, जेणेकरून जे गरीब मुलं आहेत ते उच्च पदावर जातील आणि आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला मी आहे खंबीर. हे मी त्यांना असं समजून सांगितलं आणि त्यांनी जे लहान लहान मुलं होते त्यांनी उच्च पदावर नेले. आज त्यांच्या हाताखालचे विद्यार्थी मोठे मोठे पदावर गेलेले आहेत. जस मला खूप अभिमान वाटतो. आणि मी एक अशा शिक्षकाची पत्नी आहे की ज्यांना गौरव पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांना चिंचूर जोगण इथे अष्टपुरुषी पुरस्कार मिळाला आहे आणि त्या पुरस्कारात सिंहाचा वाटा आमच्या सरांचा आहे. त्यामुळे मला गर्वाने सांगू वाटतं की मी मावळते सरांची पत्नी आहे. हे मला मोठा गर्व आहे. आणि त्यांना असंच त्यांची 28 वर्ष त्यांनी सेवा केली. पण जेवढं सेवा त्यांना करत आनंद मिळाला तेवढं ते निवृत्त होताना तेवढं दुःख झालं. कारण की आपण जे घडलेले मुलं असतात ते आज उच्च पदावर गेले आणि आज आपलं नाव लौकिक केलं. कारण की आपलं लौकिक त्या मुलामुळे झालेलं असतं. हे आज कळालं. इतका मला सन्मान दिलेला असतो की त्यावेळेस जितकं दुःख आनंद आहे तितकं दुःख झालेलं असतं. थोडं बोल मला 2 शब्द पूर्ण केलं. लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव, लातूर. लोकनायक न्यूज